मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. आई वडिलांच्या प्रेमाला आसुसलेली मिनी अनेक उपद्व्याप करते, पण तिच्या मनातले विचार आईबाबांपर्यंत पोचतील का? एका आवेगासरशी मिनी चुकीचा निर्णय घेईल का परतून येईल? ऐकूया कथा मिनी. कथा मिनी. लेखिका सौ नीला पोंक्षे. वाचन सौ मेघा जोशी. मे महिन्यातली दुपार. बाहेर नुसतं रखरखीत ऊन पडलं होतं. रस्त्यात जीव घेणा शुकशुकाट. एखाद दुसऱ्या चुकार फेरीवाल्याशिवाय रस्त्यावर हिंडायचं धारिष्ट कुणाला होत नव्हतं. सगळीकडे पसरलेली एक मरगळलेली शांतता. बापटांचा वाडा देखील शुकशुकाटाचं पांघरून घेऊन झोपी जाऊ पाहत होता. उन्हानं कासावीस होऊन बाया बापड्या आणि थकलेल्या हाडांची म्हातारी कोतारी मरगळून गेली होती. दुपारची जेवणं आटोपली होती. उष्ट खरकट आवरलं गेलं होतं. झाकपाक झाली होती. आता हवी होती विश्रांती, निदान 2-2.5 तासांची निश्चिती. असल्या उभाऱ्यात घराबाहेर पडायचं तर आहोच, पण उंबरठ्या बाहेर पडून शेजारणीजवळ कुचकुचायचं देखील मनात येत नव्हतं. जमीन वाफा ओकत होती. जर असा डोळा लागतोय न लागतोय तोच उन्हाचा वाफारा घामाची चिकचिक अंगी लावत होता. एक का अनेक केविलवाणे प्रयत्न झोपी जाण्याचे. पदराला पुसला जाणारा निथळता घाम, हश हुशचे गरम वाफारे सोडणारं शरीर नावाचं धगधगतं इंजिन, अनकूस पालटण्याची सुस्तावलेली उसणवारी तडफड. असल्या उन्हाला उकाड्यालाही एक सुस्ती होती, अजगराची. सगळीकडे एक दडपलेली शांतता. वाड्यातल्या हौदावर मात्र शांततेला तडा गेला होता. चुबुक चुबुक आवाजाच्या तालात मिनी तिच्या रिबीना धुत होती. बाहेरच्या उन्हाचा तिला ढिम्म नव्हता. आईच्या धाकानं मिनी मगाशी आईच्या कडेकुशीला लवणली होती, पण मोठ्यांना झोप येत नव्हती तर तिला कुठून येणार? मिनीनं 10-12 वेळा कूस पालटली. हळूच डोळे उघडून पाहिलं. आईनं घोरासुराचं आख्यान लावलं होतं. घोरता घोरताच आई घाम नेपटत होती. करा करा दात खात होती. कणल्यासारखे विचित्र आवाज तिच्या अर्धवट उघड्या तोंडातून बाहेर पडत होते. श्वासोच्छवासाबरोबर आईचं फुगलेलं पोट वर खाली होत होतं, वेलीवर डुलणाऱ्या भोपळ्यागत. मिनी बराच वेळ त्या भोपळ्यासारख्या गरगरीत पोटाकडे पाहत राहिली. नंतर तिनं हळूच आईच्या त्या तालासुरात वर खाली होणाऱ्या पोटाला हात लावून पाहिला. एखादं घुंगुरट झटकावं तसा आईनं मिनीचा हात झटकून टाकला. झिंजाटलेल्या हाताच्या झिंझिण्या दाबून धरत मिनी उठून उभी राहिली. मिनीच्या बाजूलाच बाबू झोपला होता, तिचा धाकटा भाऊ. अशक्त, पंगू, जरत्कारू आणि म्हणून हट्टी आणि चिरचिरा. आईच्या हातचा रगड मार खायचा आणि मग विचित्र आवाज काढीत एका जागी निपचित पडून राहायचा. तोंडात बोट घालून तासनतास चोखत पडायचा. त्याला ना भुकेचं भान ना देहाधर्माचं. कधीतरी त्याला झोप लागायची. मध्येच दचकून उठायचा आणि मचक मचक आवाज करीत जोर जोरानं बोट चोखू लागायचा. आत्ता सुद्धा असाच मार खाऊन झोपला होता. झोपेतल्या झोपेतच तो चुळबुळला, दचकला आणि जोर जोरात बोट चोखू लागला. लाळेचा लोंढा त्याच्या ओठातून बाहेर झेपावला. मिनी किळासली.
आणि दुसऱ्याच क्षणाला तिला त्याची विलक्षण कीव आली. सारी जण त्याला हाडतूड करायची. आईला तर तो लोढणच झाला होता. घरच्या कामाचा रामरगाडा उपसायचा, नवऱ्याच्या तालावर नाचत त्याची मर्जी सांभाळायची. पोटातल्या पोराचा भार व्हायचा की या पांगळ्या पोराचं हगणं मुतणं काढायचं. बाबूच्या वाट्याला आईचा मारच जास्ती येई. आणि मग तो आणिकच अंथरूण ओलं करी, बोट चोखत राही आणि लाळ गाळत मार खात राही. कधीतरी फारच होतंय असं वाटलं की मिनी त्याला काखोटीला मारून बाहेर घेऊन जाई. दोघे जण चौकातल्या हौदावर जात. मिनी आपल्या रिबिन्या, चड्ड्या, रुमाल, झाटक्या, धांडोत्या धुवायला काढी. तासन तास धुत बसे आणि शेंबडा बाबू नाक, ओठ आणि जिभेची सांगड घालून बुदूक बावळ्यासारखा तिच्यासमोर बसून राही. मिनीला कपडे धुवायचं विलक्षण वेड होतं. तासन तास ती हौदावर असायची. साबणाच्या 2 आण्याच्या वडीपायी 2 तास आरामात झोपता येतं या हिशोबानं मिनीची आई तिच्या छंदिष्टपणाकडे जाणून बुजून डोळे झाक करायची. कधी कधी घरातली पोतेरी आणि हातपुसणी देखील मिनीकडे धुवायला यायची. बाबूकडे टक लावून पाहतानाच मिनीच्या लक्षात आलं की आज आपण कपडे धुवायला विसरलो आहोत म्हणून. काहीतरी महत्वाचं राहून गेल्यागत तिच्या छातीत धस्स झालं. झपाटल्यासारखी ती उठली. दोरीवरच्या रिबीना झटक्यानं ओढून घेत ती तीरासारखी हौदाकडे पळत सुटली. आज आपण अशा कशा विसरलो रिबीना धुवायला? मिनीचा जीव खंतावला. तिला विलक्षण अपराधी वाटायला लागलं. हौदावर आल्यावर तिनं बादलीभर पाण्यात त्या रिबीना बुडवून टाकल्या. बरोबर ती खंत देखील. कुरतडणारी अक्षम्य खंत. मग तिनं दरदरून सुटलेला घाम फ्रॉकच्या बाह्यांना पोसला. एक सुटकेचा निश्वास तिच्या नाकातोंडातून निघाला. एक महाभयंकर अनर्थ टळल्याचा आनंद तिच्या छोट्या चेहऱ्याला व्यापून टाकू लागला. स्वप्नातला तो दाढी मिशीवाला बुवाजी तिला आठवला. तिच्या स्वप्नात त्या साधूनं तिच्या कपड्यांना लागलेली मळाची घाण खरवडून काढली होती आणि त्याची कातगोळीसारखी एक गोळी बनवली होती. बघता बघता ती गोळी गरगरली होती आणि तिचा एक मोठा ॲटम बॉम्ब तयार झाला होता. तळ हातावर तो बॉम्ब घेऊन त्या साधूनं मिनीच्या घरावर तो फेकला होता. एखाद्या राक्षसासारखं भयंकर हसत. बघता बघता मिनीचे आई वडील, बाबू आणि घर सुद्धा त्या बॉम्ब हल्ल्यात भुरूभुरू जळून गेलं होतं. झोपेतच मिनी किंचाळत उठली होती. आणि मग आईनं हात दुखेस्तोवर बदडून देखील माराच्या धाकाला न जुमानता 1-2 तास आतल्या आत हुंदके देत राहिली होती. धुमसत होती. रिबीना पाण्यात बुडवताच तिला तो भयंकर बॉम्ब विरघळल्याचा आनंद झाला. मग तिनं निथळणारी एक एक रिबीन पाण्यातून बाहेर काढली. साबणाचा भरपूर फेस केला आणि रिबीना धुवू लागली. प्रत्येक रिबन स्वच्छ झालीच पाहिजे, नव्हे व्हायला हवीच होती. मळ निघून जायलाच हवा होता. मिनीवर तर उभ्या घराची भिस्त होती ना, घर वाचवायला हवं होतं. आईचं आपलं एवढं काही नाही, पण बाबा आणि धाकटा बाबू तर वाचवायलाच हवे होते. ते बॉम्ब हल्ल्यात मरून चालणार नव्हतं. पाणलोटाबरोबर वाहत्या फेसाबरोबर मिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद खुलत होता. घरादाराला विघ्नापासून वाचवल्याचा प्रसन्न आनंद तिच्या रोमारोमात भिनला आणि ती गाणं गुणगुणू लागली. 2 तास असेच गेले. पुन्हा पुन्हा तिनं पाण्यातून रिबीना चुपकून काढल्या. अगदी फाटेस्तोवर दरडीवर घासल्या आणि मग प्रसन्न चित्तानं बादली उचलून ती घराकडे वळली. आई माझघरात नव्हती, बहुधा स्वयंपाकघरातच असावी.
एव्हाना तिचं चहा पाणी उरकलं असेल. आपली आठवणही तिला झाली नसणारच. उलट आपल्या वाटणीचा चहा देखील तिने शपतेला 2 हाका मारून ढोसला असेल. पुन्हा आपली वर हाका मारून सुद्धा चहा चहा घ्यायला येत नाहीस म्हणून कांगावा करायला मोकळी. अप्पलपोटी, लबाड, ढोंगी, मिनी तोंडातल्या तोंडात पुटपुटली. पडवीतल्या कपडे वाळत घालायच्या दोरीवर तिनं आपली चिरगुटं वाळत घातली. डोळे भरून ती त्यांच्याकडे पाहत राहिली. अभिमानानं, मर्दुमकी गाजवल्यागत. शेजारच्या कुंदाच्या आईनं सांगितलेली गोष्ट तिला आठवली. त्या गोष्टीतल्या एका राक्षसाचे प्राण असतात एका पोपटात. पोपट असतो एका पिंजऱ्यात. पिंजरा असतो एका जादूच्या बागेत. आणि ती बाग असते 7 समुद्रा पलीकडे. बाप रे. गोष्टीतला शूर हुशार राजपुत्र त्या पोपटाला मारून टाकतो आणि त्याच बरोबर इकडे तो भयंकर राक्षस देखील मरून पडतो. मिनी हुरळून गेली. आपल्या बाबूचा जीव वाचवण्याची युक्ती फक्त आपल्यालाच माहित आहे या विचारांनी ती मनोमन सुखावली. विजयाचं हसू तिच्या ओठांवर झळकलं. वाळणाऱ्या रिबीना हालत होत्या आणि त्या आनंदाच्या झटक्यात मिनी माना वेळावीत होती. एकाएकी तिला आपल्या चित्रांचा अल्बम आठवला. दुडकत असती घरात शिरली. फडताळात जपून ठेवलेला अल्बम तिनं बाहेर काढला. वर्तमानपत्रातली, मासिकातली नट्यांची चित्र मिनीनं कापून त्यात चिकटवून ठेवली होती. पाय पसरून मिनी खाली बसली. कमरेत वाकून तिनं तो अल्बम उघडला आणि ती चित्र निहाळू लागली. पहिलंच चित्र तिनं काढलं. कुठल्या तरी महान चित्रतारकेचा फोटो होता तो. 1-2 पळं मिनी तो फोटो निहाळत बसली. बघता बघता तिचा चेहरा बदलू लागला. एक सूक्ष्म आठी कपाळावर जाळं विणू लागली. डोळ्यांचा रंग पालटला. एखाद्या चित्त्याची नजर तिच्या डोळ्यात उमटली. आवेशानं ती उठली. ड्रॉवर मधली कात्री काढून घेत मिनीनं ते चित्र फर्रकन उघडलं. तिनं त्या नटीचे मोठाले डूल घातलेले कान एका झटक्यात कापून काढले. हातातली कॉपिंग पेन्सिल थुंकी लावून ओली केली आणि त्या जांभळ्या रंगानं तिनं त्या नटीला भरघोस मिशा काढून ठेवल्या. तोंडावर कात्रीनं भोकं पाडून ठेवली. नटीच्या त्या विद्रूप सोंगाकडे मिनी समाधानानं डोळे भरून पाहत राहिली. मला टाकून चहा पिते काय? रागारागानं तिनं आणखी 1-2 डाग त्या चित्रावर खरडले. नंतर तिनं दुसरं चित्र उघडलं. चित्राच्या दोन्ही डोळ्यात कात्री खुपसून तिनं त्या नटीला पार अंधळी करून टाकली. अगं सटवे, आता कशी बघशील बाबांची वाट? 8 दिवसांनी बाबा येतात म्हणून काय झालं? एवढा नट्टापट्टा करून बाबांची वाट पाहत तासनतास दारात कशाला ग उभी राहायला हवं? आता कशी बघशील बाबांकडे? आता येशील मलाच विचारायला, आले का ग हे? मग मी सांगेन खोटच. हो ग आई, आले हो बाबा. म्हणून मग तू जाशील त्यांना लगा लगा भेटायला. काय गंमत होईल मग? तुला काय दिसणारच थोडं. ठेच काढून आदळशील आणि मग तुझ्या पोटातला फुगा असा ढम्म दिशी फुटून जाईल. पोट फुटल्यावर तुला बाळ कसं होईल? मिनीनं खसा खसा त्या नटीच्या पोटात कात्रीची टोकं खुपसली तरी तिचं समाधान झालं नाही. तिच्या डोळ्यासमोर लाल पिवळ्या रंगांचे पट्टे नाचू लागले. कानात वारं भिणभिणू लागलं. कानशिलं तापली, तोंड कोरडं पडलं. डोक्याजवळची शिर तडतडू लागली. तोंडानं चित्र विचित्र आवाज काढत ती उठली. अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागली. स्वतःच्या पोटाकडे पाहू लागली. खपाटीला गेलेलं स्वतःचं पोट तिनं अधीऱ्या मनानं चाचपलं.
आपल्या पोटाला थोडा सुद्धा गोलावा नाही आणि आईचा मात्र नुसता टुम्म भोपळा. मिनीला मनस्वी चीड आली. मिनी धुमसू लागली. आईला एकटीलाच तेवढं बाळ होणार काय म्हणून? मला पण बाळ झालं पाहिजे. तिरमिरल्यासारखी मिनी आत गेली. तिनं दरवाजा बंद केला. दांडीवरचा टॉवेल फरकन ओढून घेतला. त्याची दाबून घडी गुंडाळली. फ्रॉक वर करून तिनं ती पोटावर बसवली. वर फ्रॉक ताणून ओढला. उंच टाचा करून ती आरशाच्या कपाटात बघू लागली. अदबशीरपणे हळुवारपणे पोट चाचपू लागली. एवढ्यात ती टॉवेलची घडी निसटली आणि खाली पडली. मिनीच्या तोंडातून निराशेचा आर्त चित्कार उमटला. अगतिकतेनं ती वेडी पिशी झाली. हे बरोबर नाही, हे खोट आहे. आपलं पोट आतूनच मोठं झालं पाहिजे, फुगलं पाहिजे, म्हणजे मगच बाबा आपलं कौतुक करतील. आपल्या पोटावरून हळुवारपणे हात फिरवतील. विचार करून मिनीचं डोकं भिणभिणू लागलं. ती कासावीस झाली. पोट मोठं कसं होईल या विचारानं वेडी पिशी झाली. श्वास जोरात घेऊन पोट फुगवू लागली. अंगातला होता नव्हता तेवढा जोर एकवटून पोटाला ताण देऊ लागली. पोटात दुखायला लागलं. श्वास कोंडला गेला, पण पोट हवं तेवढं पुढे येईना. मिनी चिडून धुमसायला लागली. किंचाळून स्वतःच्याच पोटावर मारायला लागली. आणि एकदम अचानक भूक लागली. पोटात आग पडली. कधीतरी आईचं आणि विमलच्या आईचं बोलणं तिनं चोरून ऐकलं होतं. तिला आईचे शब्द आठवले. काय बाई करायचं हो विमलच्या आई, गर्भारपणी माझ्या पोटात भुकेचा राक्षस नुसता थैमान घालतो. किती खाल्लं तरी समाधान कसं ते होतच नाही. पुरच पडत नाही हो काही. चोरून ऐकलेलं आईचं बोलणं मिनीला आठवलं. तिची भूक आणिकच कडकडली. असं काय, अशी युक्ती करतेस होय ग? खा खा खातेस आणि मग पोट फुगवून घेतेस काय? आता थांब, बघूनच घेते तुला कसं काय हादडतेस ते. मिनीनं धाडकन दरवाजा उघडला आणि ती स्वयंपाकघराकडे पळत सुटली. आई कुठे आहे ह्याचा कानोसा घेऊ लागली. कुठेच दिसली नाही. गेली असेल मोरीत. नाहीतरी हल्ली तिचा निम्मा शिम्मा वेळ मोरीतच जातो की. स्वयंपाकघरात शिरून मिनीनं पटकन दार लावून घेतलं. दरवाजाला कडी घातली. तिचे भिरभिरते डोळे स्वयंपाकघरातल्या सगळ्या वस्तूंवरून फिरू लागले आणि कोपरातल्या परातीवर तिची भिरभिरती नजर स्थिर झाली. परातीत नुकत्याच वळून ठेवलेल्या लाडवांचा ढीग होता. पिवळे धम्मक बेसन लाडू. तुपाचा आणि वेलचीचा सुगंध खमंग वासात मिसळून गेला होता. मिनीच्या जिभेला पाणी सुटलं. भूक आणिकच कडकडली. बघतेच आता कोण कसं लाडू खातंय ते. नेहमी बाबांनाच आधी देतेस काय? सारखं बाबांच्या पुढं पुढं करायला पाहिजे, चोमडी कुठली. आता बघते ना कशी देतेस बाबांना लाडू ती. आणि स्वतः तरी कशी खाणार आहेस? मिनीनं भराभर लाडू खायला सुरुवात केली. घाईघाईनं बकाबका कोंबू लागली. कोणाचं लक्ष जायच्या आतच तिला लाडू संपवायचे होते. एक एक लाडू संपू लागला. तिला आता दुसरं काहीच सुचत नव्हतं. ती गुंगून गेली होती. 5-6 लाडू पोटात गेल्यावर तिनं पोट चाचपून पाहिलं. अजून म्हणावं तितकं पोट पुढे आलं नव्हतं. अजून लाडू खायला हवे होते. 1, 2, 3, 4 मिनी बकाणे भरू लागली. पोटात ठासून भरलेले लाडू गडबड करू लागले. तिला मळमळल्यासारखं व्हायला लागलं. उलटी होणारसं वाटू लागलं.
तिला विलक्षण आनंद झाला. पोट मोठं व्हायचं म्हणजे त्याच्या आधी मळमळायचंच, उलटी व्हायचीच. स्वयंपाकघरातल्या छोट्या चौकडीत जाऊन मिनी ओकून आली, अगदी बडबडून. पोट तर रिकामं झालं होतं. लाडू खाण्याचा कार्यक्रम पुन्हा जोरात सुरू झाला. पुन्हा 5-6 लाडू पोटात गेले. पुन्हा मळमळ सुटली आणि पुन्हा एक वार मिनी चौकडीकडे धावली. दारावर जोराचे धक्के बसू लागले. आई कडकडत होती, मिने, अगं मिने, दार उघड. काय करते आत केव्हाची? ऐकलं ना ऐकल्यासारखं करून मिनीनं पुन्हा हातातोंडाची लढाई सुरूच ठेवली. बाहेर बसे ना का आई बोंबलत, तिला त्याचं काय? ती आपली पोट चाचपत होती. क्षणाक्षणानं दारावरच्या धक्क्यांचा जोर वाढत चालला आणि आईचा आवाज देखील. जवळजवळ किंचाळतच आई ओरडू लागली, कार्टे, दरवाजा उघड. काय करते आहेस तरी आत? उघड दरवाजा. यांची यायची वेळ होत आलीये. अजून तर माझा सगळा स्वयंपाक व्हायचा आहे. उघड, उघड लवकर. काय मांडलंयस आत? उघड, उघड चांडाळणी. आईचा आवाज चिरफळला होता. एक नाही ना 2 नाही, मिनीला मुळी काही ऐकूच येत नव्हतं. बाबा यायच्या आत पोट मोठं व्हायलाच हवं होतं. 8 दिवस झाले त्यांना भेटून. 8 दिवसांच्या आत मिनीचं पोट आईपेक्षाही मोठं झालेलं पाहून त्यांना किती आश्चर्य वाटेल. खूप खूप आनंद होईल. माझ्या पोटावरून ते हात फिरवतील, एक पापा घेतील. आईचीच नको काही एवढी आईट व्हायला, मला पण बाळ होणार आहे. लाडू भरणाचा आपला कार्यक्रम मिनीनं मुकाट्यानं चालूच ठेवला होता. आईचं ओरडणं मुळी तिच्या खिजगणतीतच नव्हतं. बाहेर आईचा नुसता थैथयाट चालला होता, एव्हाना वाढला होता. संतापानं ती वेडी पिशी झाली होती. नवरा यायची वेळ झालेली. आधीच तिचा नवरा विक्षिप्त, त्यातून 4-5 तासांचाच लांबचा प्रवास. शिणावटा, चिडचिड आणि पोटात भुकेचा आगडो मुसळलेला असणार. त्यातून जर का आज वेळेवर जेवण तयार नाही झालं तर संपलंच. माझे आजच दिवस भरतील. नवऱ्याच्या धाकानं आईचा जीव कासावीस झाला. रडू लागली. रडता रडता किंचाळू लागली. दारावर बांगड्यांसकट मुठी आपटू लागली. गधडे, मेलीस एकदाची टवळे. दार उघड, उघड म्हणते ना. अवदसा कुठली आली माझ्याच पोटी जन्माला कोण जाणे. जन्मल्यापासून छळते नुसती मला. आई मुसमुसू लागली. हातून काहीच उत्तर येत नाही हे पाहून नमत्या आवाजात समजावू लागली, लवकर दरवाजा उघड. तुला मी हव्या तेवढ्या रिबीना घेऊन देते. लाडू सुद्धा देईन केलेल्यातले. पण आधी दार उघड ग बये. मिनी शांततेचा विलक्षण बुरखा पांघरून नुसती ऐकतच होती. धमक्यांचा किंवा लालूचीचा कसलाच परिणाम तिच्या मनावर होत नव्हता. एक प्रकारची तृप्ती तिच्या नजरेत तरळत होती. 1 अधिक लाडू एव्हाना फस्त झाले होते. ताटातला ढीग ओसरलेला पाहताच ती जमिनीला रेटा देऊन उठून उभी राहिली. फडताळ्यातल्या लोणच्याच्या बरणीचा दादरा तिनं ओरबाडून काढला. आत हात घालून तिनं थोडं लोणचं बाहेर काढलं. लाल पिवळ्या तेलाचे ओघळ कोपरापर्यंत वाहू लागले. मिनीला त्याची पर्वा नव्हती. मच मच आवाज करीत तिथे आंबट तिखट लोणचं चोखू लागली. नाहीतरी अशा नाजूक परिस्थितीत आंबट तिखट खावंसच वाटतं मुळे. पुढच्या वेळी येताना बाबांना थोड्या चिंचा आणायला सांगितल्या पाहिजेत. आपलं तर ते नक्कीच ऐकतील, आणतीलच मुळे. बाबा मुळे चांगलेच आहेत. आता चोप देतात कधी कधी, नाही असं नाही,
पण ते सारं आईच्या चाडबुद्रीपणामुळे. वाईटच आहे नुसती. बाबांचा पाय दारात पडला की आधी नुसत्या माझ्या चहाड्या सांगायला सुरुवात करते. मिनीनं असं केलं नि तसं केलं. बिचाऱ्या बाबांना मात्र मग ते खरंच वाटतं. मग ते बदडतात मला. खरं त्यांच्या मनात काहीच नसतं, पण हीच चोमडी माझ्या वाईटावर आहे. आता देते का बघ चिंचा. कुठेतरी सगळ्या लपवूनच ठेवते. एकटीच खाईन सगळ्या, तुला वेडावून. टुकटुक माकडा असं करून सगळ्याच्या सगळ्या खाऊन टाकेन. बाबूला सुद्धा देणार नाही, तर मग तुला कुठल्या द्यायला. फार गयावया केलंस तर देईन एखादं बोटूक. आज बाबा आल्यावर सांगितलंच पाहिजे त्यांना. शिवाय आईसारखंच एक नायलॉनचं पातळही आणायला सांगणार आहे. नवीन पातळ नेसून नट्टापट्टा करून मी बाबांबरोबर सिनेमाला जाईन. झालंच तर कोपऱ्यावरच्या वेणीवाल्याकडून वेणी सुद्धा मागून घेईन. हो, आणि बाबा मग वेणीचं सूत देखील बांधून देतात. मला पण देतील बाबा बांधून. बसू दे आईला एकटीलाच घरात. मिनीच्या वावड्या भरकटत होत्या. दारावरच्या थापा आता बंद झाल्या होत्या. 5-10 मिनिटं अशीच रिकामी गेली. दारावर गलबला ऐकू येत होता. आईच्या चिरफाळलेल्या आवाजाची धार त्या गलबल्याला कापून जात होती. 4-2 सेकंदातच ती धार आणखीनच तीक्ष्ण झाली. हडळे लवसटे, आता तरी दार उघड, उघड म्हणते ना. पाठोपाठ विलक्षण जोरात दार धडधडू लागलं. आवाजाची धार तासू लागली होती. पाठोपाठ विमलच्या आईचा आवाज ऐकू आला. शहाणी ना ग मिनूताई तू, दरवाजा उघड बरं. आता थोड्या वेळाने तुझे बाबा येतील, तुझ्यासाठी गंमत आणतील. हो, उघड बरं लवकर. एकाएकी आई किंचाळू लागली. तिने चक्क गळाच काढला होता. थांबा हो मिनीची आई, सीतारामला सांगते, तो शटर पर्यंत चढेल. बघू तरी आत काय चाललंय ते. रडू नका बाई आशा. बाबू सुद्धा भेदरून गेलाय. स्टूल सरकवल्याचा एक किचकिचट आवाज. सांभाळून रे बाबा सीताराम, स्टूल जरा डुकडुकतय. शटर मधून सीतारामाचे बटावळे डोळे आणि फेंदारलेल्या मिशा आतल्या खोलीचा वेध घेऊ लागल्या. मिशी खालून दणदणीत आवाज निघाला. हो मीनाताई, आवा दरवाजा उघडा की. काय व तुमची ही नवीन युगात आईशीला त्रास द्यायची. ही तर आईचा जीव उडून चाललाय. करताय काय आतमध्ये बसून शान. करते काय रे ती आत. विशुद्ध नाही ना झाली. नाही बा, तो तसला काय प्रकार नाही. चांगली सुध आहे. जीव बाहेर काढून येडा येते की चांगली. पुढ्यामध्ये लाडू परत पण दिसतीया. सोमदे लाडू खाऊन शान पार केलेत आणि आता बोक्यावानी पकडून राहिलीय. बेस टक लावून बघतीया किंवा माझ्याकडे टुकूर टुकूर. अगो बाई, म्हणतोस तरी काय सीताराम, सगळे लाडू खाल्लेन. अरे देवा रे, एवढीशी पोरगी खाईल तरी कसे एवढे परातभर लाडू. आता काय करू हो विमलच्या आई. हिला झपाटली तर नाही कुणी. अगो आई ग, काय काय कर्माचे भोग उभे राहायचेत अजून तर सगळा स्वयंपाक व्हायचा आहे. हे आले तर नुसता वडवानल पेटवून आणतात. करू तरी काय आता. आज काही माझी धडगत नाही. बाहेर आई गळा काढून रडत होती. विमलची आई तिला समजावत होती. असं हो काय करताय, मिनीच्या आई पूर्वय आहे हे.
असं चालायचंच. मुलं करतात कधी कधी असा वेडेपणा. पण तुम्ही कशाला रडताय इतक्या? भरल्या जीवानं इतका त्रास करू नये. उगी राहा, उगी व्हा बरं. आता येऊ दे तिच्या बाबांना. एकदा त्यांनाच डोळ्या देखत पाहू दे लेकीचा प्रताप. चला बाई, आता तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या. या अशा स्थितीत एवढा त्रागा नाही करू हो. अहो कसलं काय अन कसलं काय विमलच्या आई. हल्ली तर वाटतं हौदात बुडून मरावं. नको नको झालाय जीव या घरापायी. हे तर असे पिसाळ्यागत करतात. जीव तोडून सारं करावं पण कुठेतरी उण राहायची खोटी की वस्कन अंगावर येतात. त्यांच्या लहरीचा तर काही नेमच नाही. हे पोरट तर असून नसल्यासारखंच आहे. मुलासारखा मुलगा पण नुसतं लोढणंय. त्याच सारखं सगळं करावं लागतं. कुठे कुठे पाहायचं. वैताग आला आता या लेंढराचा. आणि ही कार्टी, ही तर म्हणजे कळस आहे सगळ्याचा. 8 वर्षांची घोडी झाली पण काही म्हणता काही कामाची नाही. मदत तर राहूच दे पण स्वतः तरी धड असावी. सवत आली माझी गेल्या जन्मीची वैर साधायला, दावेदारीण जशी. या ना त्या तऱ्हेनं नुसती छळतच असते. मी तर थकले तिला मारून मारून. यांनी सुद्धा काही कमी नाही बदडली. पण नुसतं पालथ्या घड्यावरचं पाणी. दिवसेंदिवस हिचा आचरटपणा वाढतच चाललाय. पुन्हा वर मला शिव्या घालायला मोकळे की मुलीला साधं वळण देखील लावलं नाहीस म्हणून. आणि त्यात आता हे भरीला 3रं येऊ घातलंय. दुष्काळात 13वा मास म्हणतात ना, तसं झालंय मला. सगळं जगणंच असह्य झालंय या साऱ्यांच्या पायी. जाऊ द्या हो मिनीची आई. तुम्ही ना बाई फार मनाला लावून घेता. आता की नाही अगदी शांत राहा बरं. नाहीतर एक करता एक होऊन बसायचं. आता येऊ देत तिचे बाबा. झालीच आहे ना त्यांची यायची वेळ. त्यांचं त्यांनाच दिसेल काय चाललंय ते. पडा पाहू बाहेर खोलीच्या. चला आत. राग आवरा बाई. बाहेर सामसूम. आई लवंडली असणार. विमलची आई गेली असेल निघून. नाहीच उघडणार मी दरवाजा. मला माहितीये आता उघडला दरवाजा की मार मारून मुटकुळ करशील माझं. तुझे लाडू संपवले ना मी. मिनीनं पोटावरून हात फिरवला. टम्म फुगलेल्या पोटाला तडस लागली होती. एखादी बारीक कळही अधूनमधून येत होती. मिनी सुखावली, सुस्तावली. तिचे डोळे तर जडावले. पापण्या मिटायला लागल्या. रिकाम्या पराती शेजारी मिनी कलंडली. लाडू चांगलेच अंगावर आले होते. काही मिनिटातच मिनी गाढ झोपी गेली. बराच वेळ गेला. मिनी खुदकन हसली. शेजारी झोपलेल्या तिच्या बाळाच्या अंगावरून तिनं हळुवारपणे हात फिरवला. त्याच्या तोंडात बोट घातलं. मुचू मुचू चोखायलाच लागलं की ते. किती गोजीरवाणं बाळ होतं. कोणासारखं दिसतंय बरं. समाधानाचा एक सुस्कारा सोडून मिनीनं कुस बदलली. बाबा तिच्याकडे बघून हसत होते. लग्नातल्या फोटो सारखा सूट होता त्यांच्या अंगावर आणि डोळ्यांना काळा चष्माही होता. शिवाय कपाळावरची वाऱ्यानं डुलणारी काळी कुरळी बट. किती रुबाबदार दिसतात बाबा. मिनी त्यांच्याकडे डोळाभर बघतच राहिली. तृप्तीनं, समाधानानं मिनी जडावून गेली. बाबांच्याकडे आणि बाळाकडे बघण्यात भरपूर वेळ गेला. तेवढ्यात आई कर्कशपणानं ओरडत धावत आली. हातातलं बाळही तिने हिसकावून घेतलं.
मिनी असहाय्यपणानं बाबांकडे बघू लागली, पण बाबांच्यावर काही परिणाम झालेलाच दिसला नाही. नुसतेच आपले शुंभासारखे उभे होते. आईनं मिनीच्या पाठीत धपाटे घालायला सुरुवात केली. जोर जोरात दात ओठ खाऊन धाड 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 धाड. धडधडाट चालूच होता. मिनी दचकली. तिची झोपमोड झाली. तंद्री तुटली. हा कुठून तरी बाहेरून आदळणारा धडधडाट होता. बंद दारावर कुणीतरी धडकत होतं. मिने, मिने, दरवाजा उघड. अगो बाई, हा तर बाबांचा आवाज. आली वाटतं बाबा. लगबगीनं मिनी उठून उभी राहिली. दाराकडे धावली. रिकाम्या परातीला तिचे पाय अडखळले. परात रिकामी होती, अगदी पार रिकामी. ती थबकली. हातचा मार काही चुकत नाही याची तिला खात्री झाली. आईनं बाबांना बाहेरच्या बाहेरच फितवलं असणार. रागवलेले वाटतायत. उघडावा का दरवाजा? आणि समजा नाहीच उघडला तर? नाहीतरी मार मिळणारच आहे. मग बघूच काय होतंय ते. जा, नाहीच उघडत दरवाजा. काय करणार काय आहेत दोघ जण? मारणार आहात? मारा. किती मारायचं तेवढं मारा, पण आता दरवाजा नाहीच उघडणार. मिनी दरवाजाकडे पाठ करून हाताची घडी घालून उभी राहिली. चांदबिबीच्या आवेशात. दरवाजावर हत्तीच्या धडका सुरू झाल्या होत्या. आईलाही 1000 हत्तींचं बळ आलं होतं आणि बाबा तर चक्क गरजत होते. हरभरे भरडणाऱ्या आकाशातल्या म्हातारीच्या जात्यागत. खुशाल ओरडू दे, हरभरे भरडू दे, नाहीतर चक्क खडे भरडू दे, पण नाही म्हणजे नाहीच मी दार उघडणार. दरवाजावर आणखीही काहीतरी धडकायला लागलं होतं. आता सरते शेवटीचा दार फोडायचा प्रयत्न चालू झाला होता. मिनीला लढाई जिंकल्याचा आनंद झाला. शेवटी दरवाजा फोडायला लागलाच की नाही. मग आता मिळे नका मार. तुमची चांगली खोड मोडली. याच गोंधळात 10-1 मिनिटं गेली. बाहेरचं सैन्य सारं बळ एकवटून दरवाजावर धडका देत होतं. आत असलेल्या शूर राणीवर आक्रमण करू पाहत होतं. एकाकी राणीवर. सैन्य राणीवर चालून येणार होतं आणि राणी हाताची घडी घालून छाती पुढे काढून नुसती उभी होती, शूरवीरपणाने. नाहीच उघडणार मी दरवाजा. फोडा, खुशाल दरवाजा फोडा. एकदम कांठळ्या बसवणारा आवाज झाला. पाठोपाठ दरवाजा कोलमडून पडला. सैन्य अगदी त्वेषाने आत घुसलं. दिलेर खानासारखे दिसणारे बाबा आत आले. पाठोपाठ धचा मा करणारी आनंदीबाई सुद्धा. विजयश्रीच्या उन्मादात बाबांनी मनीला खसकन ओढली आणि कानशिलात एक भडकावून दिली. मिनीच्या डोळ्याभोवती काजवे चमकले. तिरीमिरी येऊन मिनी खाली कोसळली. रात्रीचा अंधार अधिक गडद होत होता. बाबांचा थैथयाट ओसरत चालला होता. गेले 2 तास तर तांडव नृत्यालाही लाजवेल असा धांगडधिंगा त्यांनी घातला होता. मिनीला मर मर धोपटली होती. पुन्हा पुन्हा धरून वाटेल तशी बदडून काढली होती. आईलाही 4 मुस्काटीत मिळाल्या होत्या. बाबूला सुद्धा चड्डी पिवळी होईस तर ठोक मिळाला होता. तेवढ्यानंही बाबांचा राग शांत झाला नव्हता.
मधल्या खोलीतली मिनीची कात्री, तिचा तो नट्यांचा अल्बम आणि त्या नट्यांवरच्या मिनीनं केलेली शस्त्रक्रिया बघून तर त्यांचं डोकं आणिकच बिथरलं होतं. हातात कात्री घेऊन ते आरोळ्या मारीत अक्षरशः थया थया नाचले होते. आणि तेवढ्यावरच पुरणार नव्हतं की काय, म्हणून ती हातातली कात्री मिनीच्या केसांवरही बेछूटपणे चालवली होती. मिनीचे केस मुळापासून कापून काढले होते. मिनीनं केसांवरून हात फिरवला. आता रिबीना धुवायचा प्रश्नच नव्हता. रिबीना लावताच येणार नव्हत्या, मग धुवायच्या तर बाजूलाच राहिल्या. बाबांनी आता आपणहून साधूला आमंत्रण केलं होतं. रिबीना खूप खूप मळणार होत्या, घाण साचणार होती. मिनूला तो मळ काढून टाकायचा होता, पण आता त्या मळाचा एक मोठा गोळा बनणार होता आणि एक दिवस तो साधू स्वतः येऊन मळाचा बॉम्ब फोडणार होता. सगळं घर जळून खाक होणार होतं. तिनं कूस पालटली. सगळं अंग गळवासारखं ठणकत होतं. काळे निळे वण अंगावर पसरले होते. तोंड भप्प सुजलं होतं आणि कापलेल्या केसांमुळं मिनी अगदीच भयाण आणि वेडी विद्री दिसत होती. मिनीनं डोक्यावरून हात फिरवला. कापलेल्या केसांची मुळं तिच्या हाताला तारेसारखी रुतली. आता शाळा सुरू झाल्यावर ती कोणत्या तोंडाने शाळेत जाणार होती? सगळ्या मुली हसणार होत्या आणि रस्त्यावरची पोरं टिंगल करणार होती. बिनकेसांची मुलगी, हुर्रियो! मिनीच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. आता बाळ व्हायची तर आशाच नव्हती. बिनकेसांच्या बाईला का कुठं बाळ होतं? तीव्र निराशेनं ती उठून बसली. आतल्या खोलीत आई बाबा झोपले होते आणि मधल्या दाराला आतून कडी घातलेली होती. अंधारात मचक मचक आवाज आला. मिनीनं वळून पाहिलं. बाबू देखील तिच्यासारखाच बाहेर होता. त्याला तिच्या शेजारीच टाकून ठेवलं होतं. खुशाल आई बाबा दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यांना कशाचीच पर्वा नव्हती. मिनीची तर नव्हती. ती तर नावडतीच होती. पण बाबूनं देखील पांगळं होऊन पाप केलं होतं ना. त्याच्याकडे तर कुणाचंच लक्ष नव्हतं. त्याला सुद्धा जोराचे 3-4 तडाखे मिळाले होते विनाकारण. बिचारा मोठमोठ्यानं रडायला सुद्धा घाबरत होता. अधू डोळ्यांची उघडझाप करीत बसला होता, बोट चोखत. मच मच आवाज करीत कणत होता बिचारा. मिनीला त्याची दया आली. तिनं त्याच्या अंगावरून हात फिरवला. बाबू पुन्हा एकदा घाबरत घाबरत कणला. वाट चुकलेल्या, पावसात भिजलेल्या कुत्र्याच्या पिल्लासारखा कणला. शहारला आणि विलक्षण जोरानं बोट चोखू लागला. मिनीनं मान वळवली. बंद दारामागं अंधारच अंधार होता. निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा, स्वार्थीपणा. दोन्ही पिल्लं शहारत होती, कणत होती. मिनी झटकन उठली. नाही, अजिबात नाही. हे असं ती मुळीच चालू देणार नव्हती. झाला तेवढा छळ बस झाला होता. त्या दोघा भावंडांना काहीच किंमत नव्हती. सगळ्यांना त्याचं ओझं झालं होतं. पण आता तिला ओझं बनायचं नव्हतं. आता ती आणखी मार खाणार नव्हती आणि बाबूला पण मार खाऊ देणार नव्हती. तिनं त्याच्याकडे पाहिलं. तिला दया आली.
त्याची कीव वाटली आणि घाणही वाटली. ती शहारली पुन्हा एकदा. मनात काहीतरी येऊन तिनं डोकं चाचपलं. ती यापुढं कुणाच्याच हातचा मार खाणार नव्हती. अगदी बॉम्ब फुटून घर जळालं तरी तिला त्याचं काहीच वाटणार नव्हतं. कोणीच कुणाचं काही घेणं देणं लागत नव्हतं. केस नव्हते, रिबीनही नव्हत्या. धुवायच्या तरी कुणासाठी आणि कशाला? सारं काही संपवायला हवं होतं आणि संपवता संपवता शहाणपणही शिकवायला हवं होतं. मिनीच्या डोक्यात ठोके पडू लागले. कानशिलं तापली. कपाळावरची शीर तडतडू लागली. काठोकाठ भरलेला चौकातला हौद तिला दिसू लागला. बस, आता सारं संपायला हवं. सारं संपवलंच पाहिजे. डोक्यातले घण वाढले होते. मिनीची चिमुकली छाती धपापत होती. बॉम्ब फुटायला आला तरी हरकत नव्हती. मिनी झपाट्यानं उठली. त्याच झटक्यानं तिनं बाबूलाही कडेवर उचलून घेतलं. हळूच दरवाजाची कडी उघडून अंधारातच तिनं त्याच्या सकट हौदाकडे धाव घेतली. आत्ताच आपण ऐकलं सौ नीला पोंक्षे लिखित, सौ मेघा जोशी यांच्या आवाजात मिनी. ही कथा ऑक्टोबरच्या 1970च्या माहेरच्या मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनची 2022ची प्रस्तुती आहे.